अजित पवारांचे हडपसरचे आमदार चेतन तुपे शरद पवारांसोबत मंचावर उपस्थित राहिल्यानं चर्चांना उधाण आलंय। पुण्यातील एका कार्यक्रमात पवार आणि तुपे एकाच मंचावर उपस्थित होते, तर दुसरीकडे नाशिकमधील राष्ट्रवादीच्या बैठकीला नरहरी झिरवळ गैरहजर राहिल्यानं तर्कवितर्क लावले जात आहेत। पाहूयात। अजित पवार गटाचे अनेक आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे। दरम्यान या चर्चा सुरू असतानाच विधानसभा निवडणुकीच्या आधी अजितदादांना धक्का देत परभणीच्या बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवार गटात प्रवेश केला। त्यानंतर आज पुण्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात अजित पवार गटाचे हडपसरचे आमदार चेतन तुपे हे शरद पवारांसोबत एकाच व्यासपीठावर दिसले आणि पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या। कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम नव्हता, हा सातारा मित्रमंडळाचा त्यांचा 50 वर्ष सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम होता। त्याचे ज्या पुरस्कार्थी आहेत आणि त्याचे जे निमंत्रक आहेत ते यशवंत अण्णा साळुंखे हे माझ्या मतदारसंघात राहतात आणि त्यांचे आणि माझे घरोब्याचे वैयक्तिक संबंध आहेत। त्यांनी मला कार्यक्रमाला निमंत्रित केलं होतं, त्यामुळं एखाद्या जिल्ह्याच्या मित्रमंडळाचा कार्यक्रम होते तर लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणं माझं कर्तव्य आहे। आता हजेरी का लावली, कशामुळे ते आले, इलेक्शन अवघड जाते असं थोडंसं आता कुठेतरी जाणवायला लागलं असेल। या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्याला कळतील। पण मी एकच सांगतो, साहेबांनी लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी आम्हाला एक गोष्ट सांगितली होती की आपल्याला लोकसभा ही लढायची, मनापासून लढायची आहे, पण विधानसभा जिंकायची आहे। त्यामुळे कोण येईल कोण नाही याच्यापेक्षा आम्हाला ही गोष्ट माहिती आहे की महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार म्हणजे येणार। काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली होती आणि आता आमदार चेतन तुपे हे शरद पवारांसोबत एकाच व्यासपीठावर दिसल्यानं वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। पण आपल्या पक्षाचे आमदार चेतन तुपे आज शरद पवार साहेब यांचे व्यासपीठावर आज पुण्यामध्ये कार्यक्रम काही कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम असतात, कोणाच्या व्यासपीठावरती कोण गेलं म्हणजे काही विचार बदलले असं नाही। मी सांगितलं ना, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला तर असं सांगण्यात आलं होतं आमचे एक उमेदवार 100% पडणारच आहेत, तर ज्याने उमेदवार उभे केले त्यांना 12च्या पुढे जाताना आलं। त्यामुळे कोणाच्या बाजूने कल आहे तो आपल्याला पाहायला मिळाला। एकीकडे चेतन तुपे शरद पवारांसोबत व्यासपीठावर दिसल्यानं चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ यांनी अजित पवार गटाच्या नाशिकमधील बैठकीला दांडी मारल्यानं देखील वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटलंय। आजच्या सभेला झिरवळ साहेब का अपेक्षित नव्हते, त्यांच्या मतदारसंघात आता लगेच देवळ आले म्हणून त्या इथे नाही उपस्थित नाहीत, याचा अर्थ तसं नाही। आता आपल्या लक्षात येईल की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सलग 4 दिवस बातम्या होत्या की कोण जयंत पाटलांना इथे भेटले, इतके आमदार भेटले, तितके भेटले, अशा सगळ्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक त्या ठिकाणी झाला। पण आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सगळी मतं इंटॅक्ट राहिली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ आहे। निवडणुकीच्या वेळेला एखाद दुसऱ्या ठिकाणी इकडे तिकडे होतं। काही दिवसांपूर्वी अजित पवारांसोबत असलेले आमदार नरहरी झिरवळ यांचे पुत्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याला हजर राहिले आणि दिंडोरीमधून विधानसभेच्या तिकिटाची मागणी देखील त्यांनी केली आहे। आमचा जन्मापासून आम्ही आदरणीय पवार साहेबांसोबतच होतो आणि माझी राजकीय सुरुवातच पवार साहेब म्हणून एक आयडॉल म्हणून सुरुवात झाली आणि त्या पद्धतीनेच पुढे आम्ही पवार साहेबांसोबतच असू। पक्ष जी काही जबाबदारी देईल त्या जबाबदारीनुसारच पुढे आम्ही पाऊल उचलू आणि कोणी उमेदवार दिला तर आम्ही ते सोबत त्यांच्या महाविकास आघाडी म्हणून काम करू। त्यांनी तर उमेदवारी मागितली, पण आम्ही त्या मतदारसंघातला अभ्यास करून आम्ही निर्णय करू, आम्ही त्याच्यावर कोणतेही भाष्य करत नाही। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजितदादांना दुर्राणी यांनी धक्का दिला। दरम्यान काही दिवसांपूर्वी बेनके यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली आणि आता चेतन तुपे हे पवारांसोबत एकाच व्यासपीठावर दिसले। त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार गटात खळबळ माजली आहे आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।